युक्त आहार न लगे अनेक साधने, युक्त आहार न लगे अनेक साधने, अल्प नारायणे दाखविली। कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी। न लगे लौकिक सांडावा व्यवहार, घ्यावे वनांतर भस्मदंड। कलियुगा माझी करावी कीर्तन, असं केलं की को म्हणायचं, तेने नारायण देईल भेटी। तुका म्हणे मज अनेक उपाव, तुका म्हणे मज अनेक उपाव, दिसती ते वाव नामे वीण। कलियुगा माझी करावी कीर्तन, तेने नारायण देईल भेटी। विठ्ठला 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 विठ्ठला। भजन करा माय बाप, टाळी वाजवा। विठ्ठला 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 विठ्ठला। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मावली ज्ञानेश्वर श्रीमंत श्री सद्गुरु जोग छत्रपती शिवाजी धर्मवीर भारत माता की जय। सकाराम बाबा की जय। बोलो रे भाई सब संतन की। विठाला 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 विठाला। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान। मावली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। श्री सद्गुरु सकाराम महाराज की जय। विठ्ठला विठ्ठला विठाला विठाला। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका म्हणून। युक्त आहार न लगे अनेक साधने, अल्प नारायणे दाखविली। कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी। अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार, अकारण कारण करुणा वरुणालय, भक्तवांच्या कल्पतरू। तडिद्वित विनिंदित पितांबरधारी भगवान पंढरीश परमात्मा। मुक्त कैवल्य तेजोनिधी अनाथाचे माय, साधकाचे मायबाप विश्वमाऊली ज्ञानोबा राय। प्रातस्मरणीय सद्गुरु सखाराम बाबा, ग्रामदैवत मारुतीराय यांच्या सेवेकरता निवडलेला अभंग। महान भगवत भक्त संत हृदय सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा राय यांचा 4 चरणाचा नामपर अधिक उपदेशपर अभंग मी तुमच्या समोर उपस्थित केला आहे। विठाला या अभंगातलं नेमकं तुकोबरायचं काय म्हणणं आहे, राहिलेल्या तासाभरामध्ये आपल्याला पाहायचंय। तत्पूर्वी थोडासा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य या नियमाला अनुसरून हा चालू असलेला भव्य आणि दिव्य नाम यज्ञ ज्ञान यज्ञ सोहळा आणि त्यामधील ही पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा तुम्हा सर्व संत सज्जन मायबापांकडून माझ्याकडे आलेली आहे। विशेष करून कुणीतरी फोन करावं लागतं या न्यायानं आदरणीय वंदनीय पूजनीय
गुरुतुल्य व्यक्तिमत्व आदरणीय हरिभक्त परायण खऱ्या अर्थानं जोशी बाबांच्या माध्यमातून हा तुमच्या दर्शनाचा सुयोग आहे. विठाला तुमच्या गावात येण्याची वेळ ही पहिलीच आहे, कीर्तन सुद्धा पहिलंच आहे. म्हणून प्रथमतः जोशी बाबांच्या चरणारविंदी माझा माथा मी त्यांच्या चरणावर टेकवतो. आदरणीय हरिभक्त परायण सर्व महाराष्ट्रातील वारकरी भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये सुरुवातीला ज्यांना गोड चाल गायली हरिभक्त परायण आपल्या परिसराचं वैभव संगीत विशारद संगीत अलंकार भजन सम्राट आमचे साबळे महाराज, खऱ्या अर्थानं त्यांनाही मनापासून वंदन आहे. हरिभक्त परायण युवा कीर्तनकार ज्यांना 4 वर्ष राऊत बाबांकडे अध्ययन केलं, खऱ्या अर्थानं ते गायक नाहीत पण सगळ्यांच्या प्रेशरमुळे तुम्ही त्यांना म्हणायला लावलं. आदरणीय हरिभक्त परायण आदरणीय वंदनीय राम महाराज आळंदीवरून माझ्या बरोबर आले. म्हटलं चला आमच्या गावाला, आणि आल्याच्या नंतर म्हटलं चला एक सेवा करून येऊ. म्हणून आदरणीय पूजनीय राम महाराजांची पवित्र उपस्थिती या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांनाही वंदन आहे. आदरणीय चोपडे महाराज आहेत, आदरणीय मेकले महाराज. चोपडे आणि मेकले जोडच आहे का नाही? जिथं चोपडे तिथं मेकले, जिथं मेकले नाही तिथं चोपडे बी नाही. विठाला 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 हरिभक्त परायण सर्व महाराज मंडळी. आता सगळ्यांचीच नावं काही मला माहिती नाहीत, आणि जोशी बाबा ज्याचं नावच माहिती नाही त्याचं नाव तरी कसं घ्या. ओ महाराज करत जर बसलं तर तुम्ही म्हणता याला यारवाड्याला जाऊ द्या, पागल झालंय आहे का नाही? तुकोबराय म्हणतात ज्याच्या संबंधामध्ये आपल्याला काही माहितच नाही त्याच्या संबंधामध्ये काय बोलावं आपण. तुकोबरायचे शब्द आहेत ना, शंक करी ज्याच्या नावे ज्याचे नावच नाही ठावे, ज्याचे नावच नाही ठावे. करी ज्याच्या नावे ज्याचे नाही नावच ठावे, ज्याचे नाही नावच ठावे, ज्याचे नाही करी ज्याच्या नावे ज्याचे नावच नाही ठावे, ज्याचे नावच नाही ठावे, ज्याचे नावच नाही ठावे. संत करी ज्याचे नावे ज्याचे नावच नाही ठावे, ज्याचे नावच नाही ठावे, ज्याचे नावच नाही ठावे. त्यांच्या संबंधामध्ये काय बोलावं, पण सगळ्यांबद्दल आदर आहे, प्रेम आहे, भावना आहे. मृदंगावरती मृदंग विशारद मृदंग अलंकार आपल्याच गावातलं वैभव असणारे हरिभक्त परायण दत्ता महाराज, खऱ्या अर्थानं दत्ता महाराजांनाही वंदन आहे. माझ्याबरोबर आलेले आमचे मृदंग विशारद मृदंग अलंकार यशवंत महाराज धोत्रे, त्यांनाही मनापासून वंदन आहे. साऊंडवाल्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. साऊंड सिस्टीमला सुद्धा खूप खूप तुम्हाला पुढील वाटचालीकरता शुभेच्छा. आदरणीय पांढरवाडीहून या ठिकाणी काही मंडळी आलेली, त्यांनाही मनापासून वंदन आहे. आणि राहिलेल्या 50-60 मिनिटांमध्ये अभंगाचा विचार पाहू. विठाला 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 विठाला. अभंग श्रीमंत श्री तुकोबरायचा अभंग. या अभंगाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं तुकोबरायनं ज्याच्याबद्दल विशेषत्वानं बोललं गेलंय, जे पहिल्या दिवशी जे गरजेचं आहे, मला वाटतं ती गरज या अभंगामध्ये प्रतिपादन केली आहे. विठाला 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 विठाला. तुम्ही सर्व विद्वान मंडळी खऱ्या अर्थानं इथं उपस्थित आहेत. पत्रिका जर पाहिली तर या पत्रिकेच्या लायकीचा मी कीर्तनकार नाही. सर्व विद्वानाची खऱ्या अर्थानं या पत्रिकेमध्ये लिस्ट आहे, आणि त्याच्यामध्ये जोशी महाराजांना माझ्यात काय पाहिले मला काही माहिती नाही, पण माझं परम भाग्यच म्हणायचं. पुण्य फळले बहुत दिसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, राज पिंपरी पावलो. हे का नाही? तुमच्या गावामध्ये खऱ्या अर्थानं मला त्यांना बोलवलंय. पण जसं मला भगवान परमात्मा बुद्धी देतील, तुकोबराय बुद्धी देतील, ज्यांच्याकडे श्रवण केलं पूजनीय गुरुवर्य सतीश महाराज विठ्ठल रुक्मिणी संस्थान पाठवता, त्यांच्याकडून जेवढं शिकलो तेवढं मांडण्याचा प्रयत्न करतो. विठाला 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 विठाला. आज या तुकोबरायनं अभंगाला सुरुवात करत असताना सुरुवात अशी केली, युक्त आहार न लगे अनेक साधने अल्प नारायणे दाखविली. आज तुकोबरायचं म्हणणं असं आहे, खऱ्या अर्थानं मानवी जीवन ज्याच्या करता दिलेलं आहे, मानवी जीवनाचं अंतिम ध्येय काय आहे, असा जर तुम्ही मला प्रश्न विचारला
तर मानवी जीवनाचं अंतिम ध्येय आहे भगवत प्राप्ती. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची एक देखलिया. हा, विठ्ठलची एक देखलिया जन्मा आल्याचे सार्थक म्हणे तुका विठाला. मानवी जीवनाचं अंतिम ध्येय आहे भगवत प्राप्ती. मग देव मिळवायचा आहे बघा. साध्य जर प्राप्त करायचं असेल तर त्याला काय लागतंय? साधन लागतंय. तुम्हाला पांढरवाडीवरून इथं राजपिंपरीला यायचंय. पांढरवाडी ते राजपिंपरी हे तुमचं साध्य आहे. पण तुम्हाला तिथं यायचं म्हणल्यावर त्याच्याकरता काय लागणार आहे? साधन लागणार आहे. मग काय साधनानं आले तर म्हणले आम्ही रिक्षेने आलो, आहे का नाही? तसं देवापर्यंत जर पोहोचायचं असेल तर त्याच्याकरता सुद्धा काय आहे? याला साध्य साधन भाव संबंध म्हणतात. विठाला काय साध्य आहे? तर देव हे साध्य आहे. आणि साधन काय आहे? तर त्याला मिळवण्याकरता बरेच साधन सांगितले. त्याच्यापैकी आपल्याला 2-3 प्रामुख्याने आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. एक ज्ञान मार्गाने त्याच्यापर्यंत आपल्याला पोहोचता येते. दुसरं कर्म मार्गाने त्याच्यापर्यंत आपल्याला पोहोचता येतंय. आणि तिसरं जे साधन सांगितलं ती उपासना मार्ग, ज्याला भक्तियोग म्हणतो आपण. या तिन्ही साधनानं त्या भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचता येतं. पण आज विशेषत्वानं या बाकीच्या साधनाला फाटा देत एका साधनाचा डांगिनवाडा केला. लक्षात येते ना तुमच्या मी काय शब्द वापरला? काय केला? एका साधनाचा नगारा वाजवलाय. ते साधन म्हणजे नाम साधन आहे. विठाला अनेक साधनानं त्याला, ज्ञान साधनानं पण त्याला त्याच्यापर्यंत जाता येतोय. कर्मानं सुद्धा त्याच्यापर्यंत आपल्याला जाता येतो. योग मार्ग ज्याला पतंजली असं म्हणतो आपण, त्यानं सुद्धा भगवान परमात्म्यापर्यंत जाता येत आहे. पण या बाकीच्या साधनाचा निषेध केलाय. आणि ओहापोह आज ज्या तुकोबारायनं या अभंगामध्ये केलेला आहे तो नामचिंतनाचा ओहापोह केलेला आहे. ज्ञान मार्गाने तिथपर्यंत जाता येत नाही अशातला प्रकार नाही. ज्ञानापर्यंत, ज्ञानानं सुद्धा मोक्ष मिळवता येते. ज्ञान म्हणजे सर्वसामान्य समजू नका. जगात जर सगळ्यात जास्त किंमत कशाला असेल तर कशाला किंमत आहे? ज्ञानाला. का येड्याला किंमत आहे? येड्याला कोण विचारतंय? सगळ्यात पाहिजे जवळ तुम्हाला काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. मग ज्ञानाने जर मिळवता येतंय तर आज तुकोबाराय त्या ज्ञानाचा निषेध का करतायत? इकडं नामदेवराय तर ठणकावून सांगतात, ज्ञाने विन मोक्ष नाही हा सिद्धांत. ज्ञाने विन मोक्ष इको द्या नाही हा सिद्धांत. ज्ञाने विन मोक्ष नाही हा सिद्धांत. वेद बोले हात उभारो, वेद बोले हात उभारो, वेद बोले हात उभारो. ज्ञाने विन मोक्ष नाही हा सिद्धांत. वेद बोले हात उभारो, वेद बोले हात उभारो. ज्ञाने विन मोक्ष नाही हा सिद्धांत. वेद बोले हात उभारो, वेद बोले हात उभारो, उभारो, उभारो. वेद सांगतो ज्ञानाशिवाय मुक्ती नाही. पुराण सांगते ज्ञानाशिवाय मुक्ती नाही. नामदेवराय सुद्धा म्हणतात ज्ञाने विन मोक्ष नाही हा सिद्धांत. आणि वेद बोले हात उभारोनी. ज्ञानानं मोक्ष मिळवतोय तर आज तुकोबाराय त्या ज्ञानाच्या संबंधामध्ये का त्याला कमी लेखतात? बघा, ज्ञान म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही. ज्ञान मिळवण्याकरता सर्वसामान्य जर तुम्हाला ज्ञान मिळवायचं असेल रामबुवा तर त्याच्याकरता सुद्धा फार मोठी किंमत मोजावी लागते. आपल्याकडे म्हणतात बघा, ज्ञान शिक्षण हे कशाचं दूध आहे? शेळीचं, आहे का नाही? तुम्ही जागेत का झोपलेत सगळे? शिक्षण हे कशाचं दूध आहे? बोला, वाघिणीचं. आणि ते पेल्यावर माणूस गुरगुरणारच. मला वाटतं ज्ञान प्राप्त झालं की काय येण्याची शक्यता आहे? हा, ज्ञानोबराय म्हणतात ना, नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञाना पाठी.
सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. ज्ञान प्राप्त झालं की त्या ज्ञानाच्या पाठीमाग काय होतंय, काय येतंय, अहंकार. एखादं टिपण बसलं की त्याला वाटतं माझ्यासारखा बाबाच नाही. लक्षात येते ना तुमच्या. 4-2 बोल वाजवत आले की त्याला वाटतं माझ्यासारखा पखवाजा हातच धरायचा नाही म्हणते कुणी, आपला पायच धरायचा आहे का नाही. हो, ज्ञान प्राप्त झालं की काय येतंय, अहंकार येतोय. ज्ञान, मी तर असं म्हणेल, ज्ञान मिळवणं सोपं आहे सर, पण ज्ञान पचवणं सगळ्यात कठीण आहे. विठाला 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 विठाला. आमच्यासारख्याला थोडस ज्ञान प्राप्त झालं की अडवणी करतो आम्ही. पण खरं मला इथं आल्यापासून, मगापासून रामबा 4-5 वेळेस म्हणलो मी साबळे महाराजांना, मला आश्चर्य वाटलं भाऊसाहेब महाराजांच्या संबंधामध्ये. भागवत कथाही करतात. दिवसभर महाराज आला का त्याला फोन, आला का गेला का सगळी चौकशी. पुन्हा सखाराम महाराजांचं चरित्र सुद्धा तेच सांगतात. पहाटे 3 वाजता काकड्याला सुद्धा बोला की आमच्यासारखा म्हणला असता ते सप्ता, हे तुमचा टाळ, ही तुमची माळ, हे तुमचा गंधन, उद्यापासून सगळंच बंद आहे. नग वा कुठाने असं इतके कष्ट कोण करणार आहे महाराज. आणि एक सांगू, हे असे हाडाचे माणसं गेले ना, हाडाचे वारकरी, बस संपला विषय, पुढे राहिले नाही. आमच्या निस्त्या तुम्ही गंधावर आणि धोत्रावर जाऊच नका. मी तुम्हाला थोडा स्पष्ट बोलतोय बरं. लोक खऱ्या अर्थानं बेगडाला भुलतेत का ओरिजिनल असलेला भुलतेत, बोला बरं. होय साबळे महाराज. हा, सध्याच्या जमान्यामध्ये ओरिजिनल लोकाला किंमत राहिली नाही. एक सांगू तुम्हाला, मेकले महाराज, ओरिजिनल लोकाला जर किमती राहिल्या असत्या ना तर कीर्तनाचा भाव 51 झाला नसता. विठाला विठाला. थोडस जरा जास्तच बोलल्यासारखं वाटतंय, पण ही गोष्ट 100% खरी आहे. हा, कारण जे वारकरी लोक आहेत, ज्यांच्याकडे ओत पोत ज्ञानानं भरलेली जी मंडळी, खऱ्या अर्थानं ती कशी आहे, बोला ना. तुम्ही सगळे शेतकरी आहेत ना, का लागलात नोकऱ्याला? मग बरं आहे का ना. मला सांगा, पेरणीच्या दिवसात एक पाखरू ओरडतं बघा, तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? पावसा, बरोबर ना. तो सगळ्या शेतकऱ्याला संदेश देत असतो, पेरते व्हा. काय म्हणतो? पेर. तसं 50-60 मिनिटं तुम्ही जरा बोलते व्हा, म्हणजे मलाही कळलं मी काय बोलतोय. विठाला 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 विठाला. वारकरी हे जीवन हे एक असं आहे की हे वारकरी जीवन त्याला कसल्याच प्रकारचा काय नाही, ताटा नाही. म्हणून तर तुकोबारायने या वारकरी या शब्दाला फार मोठे विशेषत्वानं किंमत दिली. तुकोबाराय म्हणले नाही आमदार व्हा, तुकोबाराय म्हणले नाही खासदार व्हा, तुकोबाराय म्हणले नाही मुख्यमंत्री व्हा, पंतप्रधान. होय होय वारकरी, 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 होय होय वारकरी. पाहे पाहे वा बाबा. करावे
वारकरी नाही का नाही, होय होय वारकरी, याला चाल सुद्धा त्यांना वारकरीच लावली. आणि जवळपास वारकरी चालीचा आता विसरच पडलेला आहे लोकांना. वारकरी चाल ही एक अशी आहे, मनाचा ठाव घेणाऱ्या चाली म्हणजे वारकरी चाली. होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी, काय करावे साधन, फळ अवघेची येन. वारकरी जे जीवन आहे ते ओतपोत भरलेलं आहे, त्याला बाकीच्याचा काही घेणं देणं अजिबात नाही. त्याचं नाव वारकरी आहे. आणि जे सगळ्याकडे पाहून जीवन जगतो त्याचं नाव महाराज. लक्षात आलं तर बघा, वारकरी वेगळा, महाराज वेगळा. मला वाटतंय वारकऱ्याला ग येत नाही, महाराजाला येतंय. विठाला 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 विठाला. कदाचित ज्ञानोबा म्हणले असते, या ज्ञानाच्या भानगडीत नका पडू. सर्वसामान्य ज्ञान कमवायचं असेल तुम्हाला तर त्याच्याकरता फार खस्ता खाव्या लागतात. ज्ञान मी तुम्हाला म्हटलं वाघिणीचं दूध आहे. वाघिणीचं दूध एवढं प्रभावी आहे, एवढं प्रभावी आहे, एवढं प्रभावी आहे. वाघिणीचं दूध जर माणसानं घेतलं तर त्या माणसाला कधी कॅन्सर होत नाही. काय होत नाही? कॅन्सर होत नाही. कॅन्सर. जे लोक वाघिणीचं दूध घेतात ना, रामभाऊ, त्यांचे दात सुद्धा कधी पडत नाहीत. जे वाघिणीचं दूध घेतं त्यांचे केस सुद्धा कधी पांढरे होत नाही. घ्यायचं का? नका घ्या ना. याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगू का, ज्यांना वाघिणीचं दूध घेतलं त्याला त्याची बायको सुद्धा कधी शिवाय देत नाही. एवढं प्रभावी. कुणाचं दूध? वाघिणीचं. मग एवढं प्रभावी, मग ते काय शेळी का? टंगडी गोतीला बसला पिळीत. एवढं सोपं आहे. वाघिणीचं दूध काढणं सुद्धा कठीण आहे. मला वाटतं जे दूध काढायला गेला तो पुन्हा गेला, पुन्हा वापस आलाच नाही. वाघिणीचं दूध काढणं फार. बरं इकडून तिकडून एखाद्यानं धरली, कोण? वाघीण. रिंग मास्टर असतात ना, धरली, पिंजऱ्यामध्ये टाकली आणि तिला काय तुम्ही म्हणा, ते भाला म्हणा, काय म्हणायचं तर म्हणा, तसं करून तिला बांधलं. आणि तिचं काय काढायलाय? बोला की, दूध काढायला. दूध कुणाचं? शेळीचं नाही बरं, वाघिणीचं. मला सांगा, वाघिणीचं दूध जर काढायचं असेल तर त्याला धातू कोणता लागतो? सोनं. ते काय जर्मलचं पितळाच्या ह्याच्यात बसतं काय? त्याला धातू कुठला लागतो? ओरिजिनल 24 कॅरेटचं सोन्याचा धातू लागतो. बाकीच्या अन्य धातूमध्ये जर तुम्ही ते धार काढली तर ते तसंच छिद्र पाडून काय होतंय? खाली येतंय. तुम्ही म्हणा तुला कसं काय माहिती? मला माहिती नाही, तुम्ही करून बघा. हे का नाही? वाघिणीचं दूध काढण्याकरता सुद्धा पात्र कशाचं लागतंय? सोन्याचं लागतंय. तसं ज्ञान ठेवायला सुद्धा हे कशाचं लागन? बोला की, कशाचं लागणार आहे? मग ती आहे का आपल्याकडं? त्याच्यात तर आपण थोडं कमी पडतोय. सर्वसामान्य तुम्हाला मी म्हटलं, ज्ञान एवढी सोपी गोष्ट नाही. ज्ञान कमवणं. एक जण गुरुजीला म्हटला, गुरुजी मला ब्रह्मज्ञान सांगा. किती कठीण आहे बघा बरं. मला ब्रह्मज्ञान सांगा. गुरुजी म्हटले, एक काम कर, उठ जा 12 वर्ष तपश्चर्या कर आणि वापस ये. ऐकताय ना तुम्ही सगळेजण? शिष्य जरा आज्ञाधारक होता बाबा. तो उठला, तपश्चर्या करायला गेला. 12 वर्ष तपश्चर्या केली एक भुक्त राहून. वापस आला. किती वर्ष तपश्चर्या? 12 वर्ष. वापस आल्यावर गुरुजी अशा आश्रमामध्ये वरच्या माडीवर बसले होते आणि शिष्य आल्याला पाहिला. कुणी? बोला ना तुम्ही. गुरुजींनी पाहिला आणि पाहिल्याबरोबर शिष्य असा आलता, काटाचं धोतर. तुमच्या लक्षात येते ना? इस्त्रीचे. किती वर्षाची तपश्चर्या? 12 वर्षाची. वजनात गडी आला. गुरुजी म्हणले, यार याच्यात काय बदल झालेला दिसा नाही मला. एक झाड लोट करत होती आश्रमामध्ये माता माऊली. तिला म्हणले, सगूबाई इकडे. ती म्हणली, गुरुदेव काय आज्ञा सांगा. ते म्हटले, बघ ते महाराज आलेत ना, आता काय करती? म्हणले, काय नाही, झाडून काढलंय, कचरा गोळा करून ठेवलाय आणि आता हा कचरा फेकून यायचा आहे. कुठं? बोला उकांड्यावर. ते म्हणले, आता उकांड्यावर नाही फेकायचा म्हणले हा कचरा, ते तिकडून आलंय ना, ते त्याच्या अंगावर टाक म्हणले. कुणाच्या? महाराजाच्या. बाई म्हणली, महाराज चांगले महाराज दिसायले, कडक टोपी आहे आणि ह्यांच्या अंगावर मी कचरा टाकू? गुरु आज्ञा आहे, मी जेवढं सांगितलं तेवढं कर म्हटलं. बिचारी गेली. महाराज तिकडून येणं आणि हिनं ते टोपलं त्याच्या अंगावर, टाकलं. पुढं काय झालं असं तुम्हाला सगळं कल्पनाच आहे त्याची. बाई आहेस का भिताडेस म्हणलं.
अक्कल आहे का तुला काय? 12 वर्ष तपश्चर्या की किती? तुम्ही ऐकतात ना सगळेजण? हा मग बरं आहे. 12 वर्ष तपश्चर्या केली म्हणजे तुला काही कळतंय का? पुढचं काय काय बोलला ते हे तर सांगायसारखं नाही. एवढं बोलला तोंड टाकून परत घरी गेला, आंघोळ केली आणि पुन्हा आश्रमामध्ये आला आणि गुरुजी पशी आला आणि गुरुजीला काय म्हटलं माहिती का? गुरुजी मला ब्रह्मज्ञान सांगा. गुरुजीने त्याच्याकडे पाहिलं, रामबुवा. तो म्हणला गुरुजी ब्रह्मज्ञान सांगा ना. गुरुजी म्हणले उठ. म्हणले का? अजूक जा 12 वर्ष तपश्चर्या करून वापस. ऐकताय ना तुम्ही? पहिलं कुठं पाटील होतं मग? बोला की तपश्चर्याला. आता सांगायला पाहिजे होतं की नव्हतं? गुरुजी म्हणले उठ तपश्चर्या करून 12 वर्ष. आज्ञाधारक होतो बिचार. बाईला बोललं पण गुरुजीला बोलायची हिंमत नाही झाली. उठला आणि गेला कुठं? तपश्चर्या करायला. आता फक्त झाडाचे पानं खाऊन तपश्चर्या करायला लागला. किती वर्ष? 12 वर्ष तपश्चर्या केली. आणि 12 वर्ष संपल्यानंतर पुन्हा आला आणि परत आला. पहिलं तरी नुसते इस्त्रीचे कपडे घातले होते रामबुवा. आता टार्च केले. काय तुम्ही जागेत का झोपले? कपडे टार्च कपडे केले, कडक कपडे घालून आता गुरुजीच्या भेटीला. काय म्हणला? 100% सांगणार म्हणला गुरुजी मला. काय? ब्रह्मज्ञान. पहिले 12 आणि हे 12 किती झाले? 24 वर्ष तपश्चर्या केली म्हणला. गुरुजीला सांगावं तर गुरुजीच काय म्हणला? गुरुजीचा तुमचं म्हणा तुम्ही पुढे आहे का नाही? हा सांगावंच लागेल म्हणला गुरुजीला. टाईट कपडे घालून गेला आणि गेल्याबरोबर पुन्हा तोच प्रकार. गुरुजी माडीवर, ती माता माऊली झाडलोट करत होती. तिला म्हणले वत्सला इकडे. कुणाला? त्या माता माऊलीला. म्हणले काय गुरुजी? म्हणले हे बघ महाराज आलेत का? तिने चांगला ध्यानात ठेवला होता तू, कारण पहिल्यांदा तिला चांगला अनुभव आलता ना त्याचा. म्हणले का आता काय करते? काय नाही म्हणले महाराज, झाडून पुन्हा काढलंय मी. काल पंगत झाली म्हणली द्वादशीची, सगळं खरकाट सगळं भरलंय म्हणली बकेटीमध्ये. आता हे फक्त नेऊन मला उकांड्यावर टाकायचंय. गुरुजी म्हणले उकांड्यावर नाही टाकायचं. कुठं टाकायचं? तुम्हाला कळतंय राव चांगलं आहे का नाही? हा त्याच्या अंगावर टाकायचं म्हटले. ती म्हणली महाराज पहिल्यांदा साधा कचरा टाकला तर काय बोलला माणूस मला, आणि आता हे जर खरकट त्याच्या अंगावर टाकलं तर तो माझं थडगच बांधेल. गुरु आज्ञा, मी जेवढं सांगतो तेवढं कर म्हटले. त्यानं ते उचललं तिनं आणि तिकडून येणाऱ्या महाराजाच्या अंगावर त्यानं काय केलं? तिनं टाकून दिलं. पहिल्यापेक्षा 10 पट भडकाला तो. किती पट? 10 पट. आणि हे वरून कोण पाहत होतं? मी. गुरुजी पाहत होते. परत गेला, जे नाही ते बोलला, गेला घरी, आंघोळ केली आणि पुन्हा आला. कुठं? गुरुजीकडं. गुरुजी मला ब्रह्मज्ञान सांगा. गुरुजी त्याला 1 नाही 2 नाही असं गुरुजी पुढं घुटमाळायचं. गुरुजी ओ गुरुजी. गुरुजी गुरुजीचं 1 नाही आणि 2 नाही. गुरुजी तुम्ही मला ब्रह्मज्ञान सांगा. असा आडवा झाला गुरुजीला. गुरुजी सांगायचं का नाही? गुरुजी म्हणले उठ उठ. पुढचं तुम्हाला कळालं जाता म्हणायचं आहे का? उठ म्हणले. पुन्हा 12 वर्ष तपश्चर्या करून. खरं सांगा, पहिले 12 दुसरे 12 किती झाले? आणि आता अजून तुम्ही केली असती? खरं सांगा केली असती? नसती ना? पण आज्ञाधारक होतो महाराज. पुन्हा गेलं आणि परत आता तो पाणी नाही आणि झाडाचा पाला नाही, नुसती हवा प्राशन करून तपश्चर्या करायला लागला. 12 वर्ष तपश्चर्या केली आणि परत वापस आला. परत तोच प्रकार. वरी माडीवर गुरुजी, खाली वत्सला काकू झाडतच होती. आणि तिकडून आलेलं पाहिलं आणि गुरुजीनं परत त्या माता माऊलीला बोलून घेतलं. म्हणजे काय करते? महाराज सगळं काम झालंय, नाली लय खराब झालती, नालीतलं गटारीतलं पाणी आता सगळं साफ केलंय, बकेटीत भरलंय, फक्त बाहेर फेकून यायचं राहिले. म्हणले आता ते नालीतलं पाणी बाहेर नाही फेकायचं. म्हणले आता कुठं फेकायचंय? तुम्ही जाग्यात ना सगळ्याजणी? महाराजाच्या अंगावर बाई तर लटलटच कापायला. म्हणले आता काय जगायचा मार्ग? अजिबात नाही म्हटली. विमा सुद्धा काढलेला नाही माझा. सांग गुरु आज्ञा जा म्हणले. गेली बिचारीन, तिनं ते अंगावर टाकलं. पण आता ऐका,
आता प्रकार उलटा घडला, आता सुईचा नाही घडला. आता तो तिच्यावर भडकला नाही, आता तो तिच्यावर चिडला नाही, आता तो तिला वाईट बोलला नाही. उलट आता असा म्हणू लागला, म्हणलं मावशी मी तुम्हाला 2 वेळेस बाई या नावानं संबोधलं, पण खऱ्या अर्थानं तुम्ही बाई नसून तुम्ही माझ्या बोला ना आई आहात. आणि त्या दोघांचं संभाषण गुरुजीनं ऐकलं रामबुवा. आणि गुरुजी धावतच आले माडीवरून आणि तसल्या भरलेल्या अंगाला गुरुजीनं त्याला आता आलिंगन दिलं. हा, आणि आता म्हणले चल मी तुला काय करतो, बोला ना ब्रह्मज्ञान सांगतो. दृष्टांत संपला. सिद्धांत असा आहे, ब्रह्मज्ञान ऐकण्याच्या अधिकारी होण्याकरता त्याला किती वर्ष घालावं लागले? 36. बोला ना 36 वर्ष. आपण ज्ञानेश्वरी पारायणाला 8 दिवस द्यायना. तुमच्या लक्षात येत आहे ना? मग ऐकण्याचा अधिकारी जर व्हायला 36 वर्ष घालावं लागत असतील तर मला वाटतं ते प्राप्त करण्याकरता किती वर्ष घालावं लागतील. म्हणून तुकोबर आहे म्हणले याच्या भानगडीत पडू नका. कारण एकतर माणसाच्या आयुष्याची गणना केली तर अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्य बालत्व पीडा रोग क्षय, आणि काय भजनासी उरले ते पाहेगा. फार थोडा विषय, आयुष्याचा विचार केला तर फार थोडा विषय याला. आणि त्याच्यात आता तर अजूकच कमी झालंय. आता कमी झालंय म्हणण्यापेक्षा कमी झालंय का आपण कमी करायला लागलो याचाच मेळ लागा ना. तुमच्या लक्षात आलं तर बघा, 100 वर्षाचं आयुष्य, मला वाटतं पूर्ण जीवन जगणारी माणसं फार बोटावर मोजण्या एवढेच आहेत. तुमच्या गावामध्ये 100 वर्षात पर्यंत किती जण लोक जगले बोला बरं? 100 वर्ष बोटावर मोजण्या इतकेच आहेत ना. कुणी 50च जातंय, कुणी 60च जातंय, कुणी 40 मध्ये जातंय. शक्यतो 35चीच संख्या जरा जास्त आहे. का माहितीये? दारू गांजा ऐकता ना तुम्ही, मत पियो यारो. यानं काय झालं? मला वाटतं यानं आयुष्य खाल्लं आयुष्य. याच्यामध्ये आतापर्यंत कोण सुधारलंय म्हणून तुम्ही सुधारणार आहेत. म्हणून पूर्ण आयुष्य जगण्याचा जर तुम्हाला प्रयत्न करायचा असेल तर मला वाटतं त्याला एकच रस्ता आहे आणि तो म्हणजे वारकरी संप्रदाय. विठाला 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 विठाला. मी म्हणतो तुमच्या डोक्यात देव देव आणि ते काढून टाका, पण तुम्ही असं ठरवा मला पूर्ण जीवन जगायचंय. मग तुम्हाला पूर्ण जर जीवन जगायचं असेल तर तुम्हाला इकडे यावं लागेल. कुठे यावं लागेल? इकडे यावं लागेल. मग इकडे येण्याकरता तुम्ही म्हणाल मग महाराज आमचं काय बुवा गळ्यात माळ नाही. वारकरी संप्रदाय ही एक असा संप्रदाय की तुमच्या माळीचा विचार करणारा संप्रदाय नाही. तुमच्या गळ्यात माळ असली काय आणि नसली काय तरी सुद्धा तुम्हाला इकडे बोलवणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. त्याच्या गळा माळ बोला ना असो किंवा नसो, माळ असली म्हणजे तुम्ही परमार्थिक आहेत अशातला भाग नाही. खरा परमार्थिक कोण आहे सांगू का तुम्हाला? एखाद्याच्या अंतकरणाला जर दुःख झालं आणि त्याचं दुःख पाहून जर तुमचं अंतकरण जर डबल दुखावत असेल तर मला वाटतं त्याच्यासारखा परमार्थिक जगामध्ये दुसरा कोणताच नाही. याच्यापेक्षा कोणताच परमार्थिक नाही. आणि मग मस एवढी मोठी माळ आहे, केवढी एवढी, ती जर म्हशीला दुमती करून हाणली तर ती दोनदा वरडती. हा एवढी मोठी माळ आहे. शेतात गेला तर बैलाला रुमण्याने हाणायला. मला खरं सांगा काय करायचं त्या माळीचं? नाही माळ असली काय नसली काय, काय त्या उपयोग आहे त्या माळीचा? खऱ्या अर्थानं तुम्ही अंतकरणानं किती कोमल आहेत हा खरा परमार्थ. तुम्ही किती मोठे महंत आहेत का महाराज आहेत का पोतराज आहेत याच्याशी काही घेणं देणं नाही. फक्त घेणं देणं याच्याशी तुमचं अंतकरण किती पवित्र आहे आणि समोरच्याच्या बाबतीमध्ये तुमच्या अंतकरणामध्ये किती प्रेम आहे हाच खरा परमार्थ आहे. विठाला 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 विठाला. आणि वारकरी संप्रदायामध्ये मी तुम्हाला सांगितलं माळीची आवश्यकता लागत नाही. माळीची आवश्यकता जर लागत असती तर महाराज म्हणले नसते यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनासी सकळासी येते आहे अधिकार आणि कलियुगी उद्धार हरीच्या नामे. वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. पण जोशी बाबा एक तुमची सगळ्यांची माफी मागून बोलतो. आता वारकरी संप्रदाय सुद्धा वारकरी संप्रदायात सुद्धा जाती जातीत प्रोग्राम चालू व्हायला लागलेत. ही म्हटलं शोकांतिक आहे. आपली फार मोठी शोकांतिक आहे. पाहायला मिळतं आम्हाला मराठ्याची गावं असले की मराठ्याचे कीर्तनकार,
थोडंसं तुम्हाला ऐकायला जड जाणार आहे, पण काही प्रॉब्लेम नाही, ऐका तुम्ही. वंजाऱ्याचं गाव असलं की वंजाऱ्याचे कीर्तनकार, धनगराचं गाव असलं की धनगराचे कीर्तनकार. मला वाटतं हे सगळ्या गोष्टी घडत्यात ना, ते तुकाराम महाराजाचं प्रमाण पुसून टाकावं लागेल. कोणतं? निरवैर भावे सर्वभूतासवे, निरवैर भावे सर्वभूतासवे, निरवैर भावे सर्वभूतासवे, निरवैर भावे सर्वभूतासवे, साधना परवे साधन परवे साधना परवे हेची एक, साधना परवे हेची देवानं जर तुमचा स्वीकार करावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुकोबाराय म्हणले निर्वैर व्हावे सर्वभूतासवे साधन बरवे, हेच एवढंच एक साधन आहे. आणि हे जर साधन तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अंगीकारलं तर तरच अंगीकार करील नारायण. आणि याच्यापेक्षा जर जास्त शहाणपणानं बोललात तर बड बड तो शीन येणे विण. काय तुकोबारायची भाषा आहे. म्हणून येण्याकरता कशाचीच आवश्यकता लागत नाही, फक्त पवित्र अंतकरण. काय लागतंय? काय लागतंय? अंतकरण कसं लागतंय? पवित्र. आणि हे पवित्र अंतकरण एकदा का झालं की मला वाटतं तिथंच खरा आनंद आहे. विठाला 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 विठाला. म्हणून तुकोबाराय म्हणले या ज्ञानाच्या भानगडीत पडू नका. मग महाराज कर्म मार्ग बी बरा आहे की हो? महाराज म्हणले त्याच्यात अजिबातच लफड्यातच पडू नका. कर्म तुम्हाला कळतंय ना? तुकोबाराय म्हणले त्याच्या जर तुम्ही नादाला लागता तर तुम्ही पत्नाला गेल्याशिवाय राहणार नाही. कारण कर्मकांड ही एक गोष्ट अशी आहे, फार सूक्ष्मता आहे त्याच्यामध्ये. काय त्याच्यात फार सूक्ष्मता आहे. जोशी काका आता समोरच आहेत आपल्या. भूदेवानं जर त्या आचमना करता ती पळी असते ना आचमनाची, त्या पळीचं जर कमी जास्त पाणी झालं तर काका त्याला कशाचं पातक लागतंय? सुरापान, म्हणजे त्या ब्राह्मणाला दारू पिण्याचं पातक लागतं. मग एवढं जर ते कर्मकांड बारकावा त्याच्यामध्ये असेल तर मला वाटतं त्याच्यात सुद्धा आपण टिकू शकत नाही. कर्म धर्म नवती सांग, कुणी अंगी पतन, कुणी अंगी पतन, कुणी पतन. कर्म धर्म नवती पतन, होईल अंगी पतन, होईल अंगी पतन, होईल अंगी म्हणले कर्माचे फार सूक्ष्मता आहे बुवा. याच्यामध्ये ते जारण मारण उच्चाटन स्तंभन मोहन ह्या भलत्या प्रक्रिया त्याच्यामध्ये. आता ते त्याच्यामध्ये चांगलं शिकायचं असलं तर बरं आहे. त्या अथर्ववेदामध्ये काही मंत्र आलेत ना, काही मंत्र म्हणलं की इच्छू, तुम्ही झोपले नाहीत ना, जागेत म्हणायचं आहे का नाही? इच्छू काय होतंय? चढतंय. आणि काय मंत्र म्हणलं की इच्छू उतरत आहे. काय मंत्र म्हणलं की गाईचं दूध बोला ना जात आहे. काय मंत्र म्हणलं की गाईचं दूध येत आहे का नाही? ते आणायचं बरं आहे काका, पण ते घालायचं लयच अवघड आहे ना राव. लोकाला जनावर कळणार, माणसं कळणार आहे का नाही? एक सांगतो तुम्हाला, ती साधना, त्या मंत्राचं जर तुम्हाला साधना करायची असेल तर त्याच्याकरता सुद्धा फार फार ते क्लिष्ट प्रकार आहे. त्याचं जर तुम्ही म्हणाल तुला जुळतं काय, फक्त मला सांगायला जुळतं बरं काय. नाही ते कीर्तन संपलं की येताना मायापाशी बघ मग ताप आली, हाय असलं काही जमत नाही मला. ऐका, त्या साधना करण्याकरता मला वाटतं ते मंत्र तुमच्या भाषेत बोलतो मी, ते उजळायचे असते ना, उजळायचे, तर त्याला बेंबी इतक्या पाण्यामध्ये जावं लागतं. कुठं? गंगेत. हा, ते काय एकादशीला जमतं काय? मग कधी? अमावस्याला. हाय हुशारच राहतो तुम्ही आहे ना. हा, अमावस्याला. बरं, अमावस्याला दिवसा नाही, कधी? रात्रीच्याला. बाबा कुठलं सांगायलो मी? अमावस्याच रात्रीच्या 12 वाजता बाबा. मग त्याचं ते चाललेलं असतं, अमुक मंत्र स्वाहा, तमुक मंत्र स्वाहा, ह्या स्वाहा, तेव्हा स्वाहा. रात्र कशाची? अमावस्या. वैरेची.
कशाची? अमावस्येची रात्र, सुन्न वातावरण, सगळं किर, अंधार किट झालेला. आणि ते बरं एकटाच असते बरं, जोडीदार तिथं उघडा बमची बमगड एकटाच चालू, त्याचे मंत्र म्हणायचं चालू. आणि मग ते त्याला ते कोण प्रसन्न होतं, साधू का देव, ते पिशाच्चे प्रसन्न होतं ना त्याला. आणि ते प्रसन्न झालं. वातावरण कसं आहे? शांत वातावरण आहे, रात्रीचं वातावरण आहे, अमावस्येची रात्र आहे, कीर्ती, रातकिडे ओरडतात. तिथं तरी हमिंगचा आवाज येत आहे, तिथं हमिंगचा सुद्धा आवाज येत नाही बरं. शांत वातावरण. आणि असल्या वातावरणामध्ये ते भूत त्याला प्रसन्न होत. कोण? ते भूत त्याला काय म्हणतं माहिती का? परमरोही. काय झालं? काय झालं? डचकेले काय एवढ्या उजाडात? मग बरं आहे का? दृष्टांत संपला. खरं सांगा साबळे बाबा, एवढा उजाड आहे, पकवाज वाजतात, टाळ, मी तुमच्या समोर आहे, माझ्याकडे टक 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 बघताय तुम्ही, तरी सुद्धा इतके उडले तुम्ही. किती? मला सांगा, ते एकटच आहे. कुठं? मंदिरात नाही, मसन वाट्यात, गंगात, कुठलं? एकटच आहे, एकटं. जुळण काय? बोला ना, जुळण. बरं एवढं नाही, त्याच्यात सुद्धा त्याच्या मंत्रामध्ये परत काय कमी जास्तपणा आला रामबुवा, तर मग ते मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेडा. ती माणसं येडे झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्याकडे म्हणतात ना, त्याला आता करायला बरं वाटतंय, पण बघा त्याचा शेवट कसा होतं. लक्षात येते ना तुमच्या? आता लय त्याला बरं वाटतंय. विषयाचे सुख येथे वाटे गोड, पण पुढे अवघड यमदंड. करायला बरं वाटतंय, पण फेडायला मात्र फार कठीण आहे. पण त्याच्यातली जी सूक्ष्मता आहे, तुकोबाराय म्हणले, ही आपल्याला जुळणार नाही, याच्या नादी लागू नका. म्हणले मग आम्ही योग मार्गाने करू ना. योग मार्ग एवढा सोपा आहे का? ज्ञानोबाराय म्हणले, त्याच्यात पाठीमागच लागू नका. योगाची वाटा जे निघाले गा सुभटा, तया दुःखाचा वाटा भागाला. ते योगाच्या जर वाट्याने तुम्ही गेला तर तुमच्या पदरामध्ये काय पडल म्हणले? दुःख पडल. कारण योगा करता ते सर्वसामान्य लोकांचं ते काम अजिबात नाही. हरी राम योग याग विधी विधी नो हे सिद्धी. वायत उपाधि दंभ धर्म, वायत उपाधि दंभ धर्म, हरि मुखे मना, हरि मुखे मना. नादीत लागू नका म्हणले. योग याग विधी येणे नो हे सिद्धी. मोकार उपाध्या लावून घेऊ नका. वायाची उपाधी यानं काय दंभ धर्म. महाराज म्हणले याच्या नादीच लागू नका. अष्टांग योगे नशिनी जे यमने मनिरोध न कीजे रया. मग वाचा गीत गाईजे, वाचा गीत गाईजे, गाता वाता श्रवणी आई की जे रया.
वाचा गीत गाईजे, वाचा गीत गाईजे. या कलियुगातल्या लोकांकरता हे सोप आहे. हा, कारण ती साधना करण्याकरता त्याला आयुष्य सुद्धा तेवढं असावं लागतं. बरं, योग्यांची साधना ती सोपी थोडीच आहे रामबुवा. हा, ते उठला की लगेच त्याच्याकरता सुद्धा फार खस्ता खाव्या लागतात. तुकोबरा म्हणले ते मिळवण्याकरता त्यांना फार अट्टास करावा लागला आम्हाला. याजसाठी केला होता अट्टहास, कशासाठी म्हणले शेवटचा दिस गोड व्हावा. हा, त्याच्याकरता फार अट्टहास, फार त्रास आमच्या जीवनामध्ये ते योगी योगी जपी तपी मुनी करतायत. काय त्रास आहे? एकाच प्रमाणामध्ये तुम्हाला सगळा त्रास सांगतो त्यांचा, ऐका. शरीर शोषण प्राण निरोध धन मनुजय हटयोग. शरीर भोला भोला टाळ हे मूर्ख वायूचा श्वेत तोडोनी करी हो मन भंग. ऊर्ध्ववायूचा पीडन कुंडलिनी कलिमल दल भंग. दूध पीडन कुंडलिनी कलिमल दल भंग. ऊर्ध्व वायूचा श्वेत तोडोनी करी हो मन भंग. हे ऊर्ध्ववायूचा द्वैत तोडोनी धनभंग. ब्रह्मारंद्री मिसळे हरी मुमुक्षु दंग. ब्रह्मारंद्री मिसळे हरी मुमुक्षु दंग. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. 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 एवढा त्रास आहे बघा. शरीर शोषण प्राण निरोधन मनुजय हटयोग. गूद पीडन कुंडलिनी कलिमल दलभंग. ऊर्ध्व वायूचा श्वेत तोडोनी करी हो वन भंग. ब्रह्मारंद्री मिसळे परिमुमुक्षु दंग. हे संस्कृत आहे का मराठी? बोला ना, काय मराठी का संस्कृत आहे? काहीच मिळ लागा ना आम्हाला, आहे का नाही? हा, हे मराठीत असून सुद्धा एवढं म्हणायला अवघड आहे. मग करायचं म्हणल्यावर काय साधे कुठं नाहीत काय? हा, योग्यांच्या प्रक्रिया फार कठीण आहेत. पहिलं मेरूचे शिखरी एक योगी निराकारी. मुद्रा लावणी खेचरी प्राणायामी बैसला. तेने सांडियली माया तेजियली कंथा काया. मन गेले ते विलया ब्रह्मानंदा माझारी. अनहत ध्वनिनाद तो पावला परमपद. उन्मनी तुर्या विनोद छंदे छंदे डुल्लत असो. आणि मग ज्ञान गोदावरीचे तिरी. स्नान केले पांचाळेश्वरी. ज्ञानदेवाचे अंतरी दत्तात्रय योगिया. ही योग्यांची एवढ्या प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये खेचरी मुद्रा ऐकताय ना तुम्ही सगळेजण? त्याच्यामध्ये दोहन प्रक्रिया, त्याच्यामध्ये छेदन प्रक्रिया. आता पूजनीय महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या समोर असल्या काय गप्पा मारवत आम्ही, का नाही? हा, पण थोडासा तोडकं मोडकं बोलण्याचा प्रयत्न करायलो मी. छेदन प्रक्रिया कशाला म्हणायचं, दोहन प्रक्रिया कशाला म्हणायचं? छेदन म्हणजे कापणे आणि दोहन म्हणजे बोला बोला बोला, तुम्ही लाज येतात काय मला? दोहन म्हणजे ओढणे. मग काय कापायचं आणि काय ओढायचं? बारीक आहे का बरं? ते जीभ आहे ना, जीभ. या जिभेच्या खाली एक शिर आहे बघा. प्रत्येक जण आता जीभ उचलू नका फक्त बरं. या जिभेच्या खाली एक शिर आहे बारीक. ती बारीक शिर धारदार शस्त्रानं हळूच थोडी काय करायची, कापायची नाही, थोडीशी कापायची. म्हणजे अख्खी झाली ती सगळे. त्याला थोडं टच करायचं. काय करायचं? टच केलं की ती थोडीशी कटती. किती? उग थोडी. आणि ती कट झाली की पुन्हा सैंधव्य नावाच्या मीठ घ्यायचं आणि पुन्हा त्या जिभेला तुम्ही पडा थोडं. हा, तिला काय करायचं? वडायचं रामबुवा. हे वडायचं झालं
की पुन्हा ते घ्यायचं, पुन्हा कट करायचं, कट करायचं झालं की पुन्हा वडायचं, वडायचं झालं की कापायचं, कापायचं झालं की वडायचं, वडायचं. चलू द्या काकड्या पोत आहे का नाही. हा, हे कधीपर्यंत चालतंय? 6 महिने हा प्रकार चालतो. किती दिवस? कुणाचा? माझा का? त्या योग्याचं सांगायला बरं मी तुम्हाला. हा, आणि मग ती जीभ काय होती? लांबती. आणि ती लांबलेली जीभ मग ब्रह्मरंध्राला काय करायची? ती चिटकवायची. हा, मला वाटतंय ती चिटकवायला बी एवढं काय लय अशी काढली. तुमची नाकाला पुरती का? बोला ना, नाकाला सुद्धा पुरत नाही. ती लांबलेली जीभ इथं ब्रह्मरंध्राला, परत तिथून परत अशी अशी पिळवायची. त्या पडजिभीच्या तिथे एक छिद्र आहे रामबुवा, त्या छिद्रातून पुन्हा वावायची. गेले तुम्ही कोमात आहे का ना. आणि ती कुठं आणायची? हा, आणि मग हिथं हिथं याला एकदा चिटकली की मग न झाला प्रपंच आहे परब्रह्म, न झाला प्रपंच आहे पडू नको. हा हा, न झाला प्रपंच आहे परब्रह्म, न झाला प्रपंच आहे परब्रह्म. अहम सोहम ब्रह्म, अहम सोहम ब्रह्म, अहं सोऽहं ब्रह्म झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म आकाले, अहम सोहम ब्रह्म आकाले. न झाला प्रपंच आहे परब्रह्म आकाले, अहं सोऽहं ब्रह्म ह्या कोटीला तो साधक जातो, तो महात्मा जातो. न झाला प्रपंच, मग त्याला हे जगत जगत नाही दिसत. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म आणि भेदा भेद भ्रम अमंगळ. हा, त्या बोधावर कोण गेलाय? योगी. कोणती अवस्था? मी तुम्हाला आता एक सगळा अभंग म्हणून दाखवलं ना, त्याला अनहत नावाची अवस्था म्हणतात. कोणती म्हणतात? अनहत नावाची. अनहत म्हणजे काय? आता बघा, नादाचे 2 प्रकार आहेत. एक अनहत नाद आणि दुसरा नहात नाद. अनहत नाद कशाला म्हणायचं, नहात नाद कशाला म्हणायचं? अनहत नाद त्याला म्हणतात, आघाता वाचून झालेल्या नादाला अनहत नाद म्हणतात, आणि आघात करून झालेल्या नादाला नहात नाद म्हणतात. आणि हे दोन्ही नाद ज्याला नाहीत त्याला नादिक म्हणतात. तुमच्या लक्षात येते ना? हे 2 नाद आहेत. कोणता? अनहत आणि नहात. थाप टाकली पक्वजावर, आवाज आला, नहात नाद. पक्वजावर थापही टाकली नाही बाबा आणि आवाज आला, तू म्हणाल तू का डोक्यावर पडला काय? थाप टाकली तरच आवाज येईल, उगाच कसा येईल? पक्वजावर थाप जरी नाही टाकली तरी सुद्धा आवाज येतो. ऐका बरं, 3 पक्वाज दत्ताबुवा पांढरी 3 मध्ये लावायचे, 3ही पक्वाज. आणि कडीच्या 2 पक्वाजावर थाप टाकली की मधल्या पक्वाजाचा ऑटोमॅटिक आवाज येतो. ऐकताय ना तुम्ही? कडीच्या 2 पक्वाजावर थाप टाकली की मधल्या पक्वाजाचा ऑटोमॅटिक आवाज येतो. त्याला कोणता नाद म्हणतात? त्यालाच अनहत नाद म्हणतात. कोणता नाद म्हणतात? अनहत. थापही टाकली नाही तरी आवाज आला. पण ऐका, पण आहे त्याच्यात. म्हणले काय पण? म्हणले मधल्या पक्वाजाची शाई चांगली भरलेली लागते. ऐकताय ना तुम्ही? शाई कशी लागती? चांगली भरलेली लागते. म्हणजे शाई चांगली भरलेली लागते म्हणजे काय? काम क्रोध लोभ घातले बाहेरी, काम क्रोध लोभ घातले बाहेर, काम क्रोध लोभ घातले बाहेरी, काम क्रोध लोभ घातले बाहेरी. हो, काम क्रोध लोभ घातले बाहेरी, 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 काम क्रोध लोभ घातले बाहेरी. बैसला अंतरी पांडुरंग, बैसला
काम क्रोध लोभ घातले बाहेरी बाहेरी शाही चांगली भरलेली असली म्हणजे काम क्रोध लोभ हे जोपर्यंत अंतःकरणातलं जात नाही तोपर्यंत तो आवाज निघत नाही. कोणता आवाज? कोणता आवाज? अनहत नावाचा आवाज. म्हणजे तो आवाज निघण्याकरता एवढ्या खास्ता खाव्या लागतात बघा. आतापर्यंत केलेली मी जी चर्चा आहे ती त्या बोधाला जाण्याकरता. आणि मला वाटतंय या कलियुगातल्या लोकांकडं हे सगळे कुटाणे करण्याकरता टाइम बोला ना. इथं सप्त्याच्या कीर्तनाला जायला टाइम नाही महाराज. तुम्ही भलतेच कुटाने सांगायला भाऊ आहे का? कीर्तनाला चल म्हणलं तर ते म्हणते थांब थांब ती चाल होऊन तोवर मी शिडी बांधून आलो. तुमच्या लक्षात येते ना आहे का नाही? असा प्रकार आहे. कीर्तनाला यायला जर वेळ नाही तर एवढे कुटाणे करायला वेळ आहेत का? महाराज म्हणले हे बघ यायचं तर ये नाही तर नको येऊ. पण मी तुला एक सांगतो शिडी जरी बांधायला गेला तरी सुद्धा साधन सांगतो तुला. म्हणले काय? म्हणले एकच कर हरिमुखे म्हणा आणि पुढं काय तुम्हीच म्हणा म्हणा आहे का नाही? आम्हाला काय सांगता असलं पुण्याची गणना तुम्ही काय जरी करत असले दळिता कांडिता तुझ गाईन अनंता. हा एवढंच कलियुगातल्या लोकांकरता साधन सांगितलं. या बाकीच्या साधनाच्या नादी लागू नका. हे अभंगाचं पहिलं चरण. युक्त आहार न लगे आणि साधने हरिरा अल्पनारायण दाखविले. युक्त आहार लगे अनेक साधने अल्पनारायण दाखविले. रामकृष्ण हरी कलियुगा माझी करावे कीर्तन कलियुगा माझी करावे कीर्तन. रामकृष्ण हरी कलियुगा करावे कीर्तन कलियुगा माझी करावे कीर्तन. विठोबा विठोबा युक्ताहार न लगे अनेक साधने अल्पनारायणे दाखविली. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. तुकोबराय म्हणले याच्या नादी लागू नका. कशाच्या? युक्त आहार न लगे. हा या बाकीचे जे साधनं आहेत त्याच्या नादी लागू नका. का नादी लागू नका? तो पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये त्याचं उत्तर सांगितलंय. अल्पनारायणे दाखविली. म्हणजे या कलियुगातल्या लोकांचं आयुष्याची गणना केली तर फार छोटी. अल्प आयुष्य मानव देह फार छोटं 100 वर्षाचं आयुष्य. त्याच्यामध्ये आपण काय काय करणार आहेत म्हणून तुकोबाराय म्हणले हे करू नका. या कलियुगातल्या लोकांनी मग नेमकं महाराज काय करावं? कलियुगामध्ये करावे कीर्तन. कलियुगामध्ये करावे कीर्तन. कलियुगामध्ये करावे कीर्तन. कलियुगामध्ये करावे
करावे कीर्तन करावे कीर्तन कलियुगामध्ये करावे कीर्तन कलियुगामध्ये करावे कीर्तन कलियुगामध्ये करावे कीर्तन श्री नारायण देईल भेटी श्री नारायण देईल भेटी श्री नारायण देईल भेटी नारायण देईल श्री नारायण देईल भेटी श्री नारायण देईल भेटी देईल भेटी तिने नारायण देईल भेटी कलियुगामध्ये करावी कीर्तन कलियुगामध्ये करावी कीर्तन कलियुगामध्ये करावी कीर्तन कलियुगामध्ये करावे 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 काय करावं कलियुगातल्या लोकांनी तर हे उत्तर त्याचं दिलं. कलियुगा माझी करावे कीर्तन. याचा परिणाम म्हटले तेने नारायण देईल भेटी. म्हणजे महाराज नारायण भेट देतोय, तो मिळतोय, ही सगळी गोष्ट खरी आहे. पण लोक म्हणते ते कलियुग बी लय डेंजर आहे. ऐकताय ना तुम्ही? कलियुग कसा म्हटले, ही तर दोषाची खाण आहे म्हणले. मग एवढा जर कलियुग दोषाची खाण असेल तर देव भेट देतो कसा? ऐका ना, महाराज म्हणले ऐका, म्हणले त्याचा एक गुण भारी. कुणाचा? कलियुगाचा. ते जरी नास्तिक असेल, तुम्ही त्याला काय जे म्हणता, जरी तुम्ही त्याला वाईट म्हणत असाल, पण त्याचा एक गुण लय चांगला आहे. 99 गुण जर वाईट असते आणि एक गुण जरी चांगला असला तर ते 99 वर पांघरून घालतंय. कोण? बोला ना, किती गुण? एक. पण ते एक असा असला पाहिजे की पुन्हा त्याला तोड नसली पाहिजे. आता पोर आहेत संस्थेमध्ये, संस्थेतलेच आहेत ना? कुणाच्या? रामबाबाच्या संस्थेतले पोर आहेत हे सगळे, हे का नाही? आता रामबाबा तुम्ही खरं सांगा, आता मी बी धंदा केलाय 10-12 वर्ष. खरं सांगतो तुम्हाला बरं, सगळ्यात किचकट जरशा गाया सांभाळलेल्या परवडल्या. खरं, मी देवा शपथ खोट सांगत नाही. तिला जर खडा हाणला तर ती टपकन गरकून फिरून वापस येते. बरं मोडली तरी दाद ना फिर्यात, त्याला काय विषय नाही. पण हे एवढं बांग तुम्ही म्हणतात ना काचाचं भांड, मला वाटतं ते सुद्धा फेल आहे याच्या पुढं. आणि आता तर एवढं बाबा कठीण झालंय, बोलू का तेल लागू. लक्षात येत आहे ना? एवढी परिस्थिती बेकार आहे. सगळ्यात कठीण काम आहे वारकरी संप्रदायातलं. राम महाराजांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. फार फार कठीण काम आहे महाराज. हे लेकरं सांभाळणं फार कठीण आहे. पण तरी सुद्धा ते सांभाळते तर सांभाळतेतच, हे का नाही? तुम्ही धंदा शब्दाला एवढं वाईट समजू नका. तुकाराम महाराजांनी वापरलाय दिन रजनी हाची धंदा. हाची धंदा आणि गोविंदाचे. तुम्हाला एक सांग का राम बाबा, तुम्ही याला कमी समजू नका. तुमच्याकडून जेवढं नामस्मरण होतंय तेवढं आमच्याकडून सुद्धा होत नाही. क्या बात है. हा, कारण या लेकराकडून करून घेता घेता त्यांच्याकडून कधी होतंय हे तुम्हाला सुद्धा कळत नाही. हा त्याचा फार मोठा फायदा आहे. तुम्हाला विद्या जर जिवंत ठेवायची असेल तर हे सुरू करायचं. वा, तुमची जिवंत राहणार विद्या. हा, तसं हे सांभाळतात ते 5-50 लेकर. बरं, सगळेच धोरणात असतात असंही काही नाही. पण इकडं टाकणारे म्हणजे ज्याचं शाळात डोकं चलत नाही ते म्हणते जाऊ द्या बाबा बनवल्या. हा, म्हणजे असा प्रकार आहे. म्हणजे हे सगळं केलंय मी म्हणून तुम्हाला बोला, अनुभवाचे बोल आहेत. हा, मग त्याला घडवायचं कुणाला? पण एक सांगू का तुम्हाला, जे कुठंच चलत नाही ते इकडं लय चलतंय. म्हणजे इकडं एवढं काय ज्ञानोबा राहायची, तुकोबा राहायचे, काय कृपादान केले संती कल्पांती ही सरेना. हा, तुमच्याकडे डोकं चलत नाही पण इकडे संप्रदायामध्ये घातलं की त्याच्या गाथा पाठ होते. वाचता येत नसलं तर त्याला वाचता पण येत आहे. हे कशाचा प्रकार आहे? हा कृपेचा प्रकार आहे.
कृपाया केली संत जनी माझी अलंकारिली वाणी प्रीती ही लाविली कीर्तनी आणि तुका चरणी लोळत असो. कृपेचा प्रसाद आहे. तसं मी तुम्हाला सांगत होतो, हे सांभाळतात. याच्यात एखादं पोरग इतकं खोडकळ असतंय बाबा रामभाऊ, इतकं खोडकळ, असं वाटतं याच्या बापाला लगेच फोन करून बोलून घ्यावं आणि हाकून द्यावं. ऐकताय ना तुम्ही? या तुम्ही आणि तुमचं पोरग घेऊन जा. फोन बी लावतो माणूस, या त्याला संस्थेवर बोलून बी घेतलं जात. हा बघा, दिल ती म्हणले हे का नाही, पण दिली तरी पुन्हा फोन लावून बोलून घेतलीच असं नाही. हा घेतली का नाही? आता सांगतो ना तुम्हाला का घेतली. इतकं बिलिंदर आहे. किती बिलिंदर आहे की हाकून द्यायची वेळ त्याला. पण जातानी त्या महाराजाच्या सुद्धा डोळ्यात पाणी येतं. पोरग बिलिंदर आहे बरं का, पण एक गुण त्याच्यातला असा काय वाज येतोय राव. ऐकता ना तुम्ही? माझं कळतं ना माझं बोललेलं. वाज व्हायला लयच नंबर एक आहे. चाल म्हणायला लागलो तर मंत्रमुग्ध करताय. जाऊ द्या ना मग, थोडं याचं बोला ना, सहनच करू. तसं कलियुगाचं सहनच करायचं. हा कशामुळं? एक गुण लय चांगला आहे. तुकोबारा म्हणले ना, हवा वाटे जना तुका म्हणे साठी गुना, गुणासाठी व्हावा वाटे जना म्हणे तुका. जर एक गुण जर तुमचा चांगला असेल तर मला वाटतं तो 99 गुणावर काय करतंय? पाणी फिरवतंय पाणी. जाऊ द्या, याच्यापेक्षा थोडं पुढे जातो. वेळ संपला आपला, पण 5 मिनिटामध्ये आपण थांबणार आहे. पेरणीच्या दिवसामध्ये नक्षत्र कोणतं असतंय? मृग नक्षत्र. मृग नक्षत्रामध्ये ते किडू निघतं. त्याला आपल्याकडे काय म्हणतात? त्याला मिरग. मृगच म्हणतात त्याला. मिरुक आपण तर गावरान शब्द, पण त्याला मृग आहे का नाही? बरं तुमच्या भाषेत मिरुक तर मिरुग आहे का नाही? त्याला मिरुक म्हणतात. ते मृगाचं किडू निघलं की सासूबाई आवाज देत असते. कुणाला? सुनबाईला. सुनबाई तेवढा घेऊन या बरं कुंकवाचा. बोला बोला बोला. कुंकवाचा करंट घेऊन या. कशाला? त्या किड्याला त्याचं औक्षण करायचं, त्याची पूजा करायची. रामभाऊ, त्याची पूजा केली जाते. त्या सासू सुना दोघी जणी त्याला हळद कुंकू वाहतात. दोघी जणी एकमेकीला कुंकू लावतात आणि ती सुनबाई तिच्या कामाला निघून जाती. आणि 10-15 मिनिटांनी रामभाऊ पुन्हा अजून एक किडू निघतं उलट्या नांगीच. त्याला काय म्हणतात आपल्याकडं? विंचू. विंचू आहे का नाही? ते विंचू निघला की पुन्हा सासूबाई हाक मारते, सुनबाई. आता त्या सुनबाईला वाटतं पुन्हा ते किडू निघलंय काय की, ती परत येते हळदी कुंकू घेऊन. आणि मग सासू म्हणते, बावळट आहेस का ग? आता कायला आणला हे कुंकवाचा करण? आता खेटर घेऊन ये, खेटर. तुम्ही ऐकलंय ना माझं सगळं? आता खरं सांगा, पहिलं निघलं होतं ते सुद्धा किडूच आहे, दुसरं निघलं ते सुद्धा किडूच आहे. पण एका किड्याला खेटराने मारलं जातंय आणि एका किड्याची पूजा केली जाते. कारणे द्या, काय कारण आहे याचं? गुण. काय? गुण. मग आता तुम्ही ठरवा, तुम्हाला गुणी व्हायचंय का अवगुणी व्हायचं आहे का ना? तुकाराम महाराज म्हणले ना, अवगुणी दंडन आणि गुणी पूजा. गुणी माणसाची पूजा केली जाते आणि अवगुणी माणसा अवगुणाच्या हाती आहे अवघीच फजिती. म्हणून कलियुग जरी दोषाची खान असेल, पण त्याच्यातला एक गुण एवढा सुंदर आहे की या कलियुगामध्ये नामस्मरण घडलं की भगवान परमात्मा तात्काळ भेट देतोय. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. म्हणले बाकीचे कुटाने करायची गरजच लागत नाही याला. न लगे लौकिक सांडावा व्यवहार, घ्यावे वनांतर भस्मदंड. म्हणले तुमचा लौकिक सोडून देण्याची गरज नाही. काय तुमचं पुढारपण असेल, काय तुमचा व्यवहार असेल, काय तुमचा जो व्यवसाय असेल, तो व्यवसाय सोडून इकडे यायची गरज. न लगे लौकिक सांडावा, न लगे व्यवहार सांडावा. वनामध्ये जाण्याची आवश्यकता नाही, अंगाचं पंढरपूर करून घेण्याची आवश्यकता नाही. फक्त एकच, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा. प्रेम मागा विठ्ठला, प्रेम मागा विठ्ठला, विठ्ठला. गात जागा, गात जागा, गात जागा. फक्त त्याच्या नामाचं गान करा.
एवढं जर तुमच्याकडून झालं तर बास, बाकीची काय आवश्यकता करण्याची गरजच नाही. तुकोबराय म्हणले बाकीचे उपाय करण्याची आवश्यकताच नाही म्हणले. तुका म्हणे माझा आणि उपाव, तुका म्हणे माझा आणि उपाव, मन माझा आणि उपाव, मन माझा आणि उपाव, तुका म्हणे माझा आणि उपाव, तुका म्हणे माझा आणि उपाव, मन माझा आणि उपाव, मन माझा आणि उपाव. दिसती देवावा दिसती देवावा, दिसती देवावा, दिसती देवावा, अरे दिसती देवावा, दिसती देवावा, वावा, वावा येणे वीणा, दिसती देवावा, वावा येणे वीणा, दिसती देवावा, दिसती देवावा, येणे वीणा, दिसती देवावा, येणे वीणा. सारे गरे गम गम प गम बसा सानी पद म म रे रे सारे नी सा सा दिसती देवावा येणे वीणा, हा हा दिसती देवावा येणे वीणा, दिसती देवावा येणे वीणा, दिसती देवावा. काळ काळ दानी दादा दानी दादा दानी दादा याच्यापेक्षा अजून काहीच नाही पाहिजे. तुका म्हणे मजा अनेक उपाव आणि दिसती ते वाव ये नेवीन, हे जर सोडलं तर बाकीचे उपाय मला व्यर्थ वाटतात. म्हणून एवढंच करा, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी, यथामती यथा अवकाश. धावत्या वेगामध्ये अभंगावरती आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर आई वडिलाचं अंतकरण करून माफ करा. आदरणीय पूजनीय वंदनीय गुरुवर्य हरिभक्त परायण जोशी बाबांच्या माध्यमातून हा तुमच्या दर्शनाचा सुयोग आहे. महाराजांचं मला
बाबांचा फोन आल्यावर नवल वाटलं, म्हणलं माझा नंबर कस काय लागलाय नाही तिथं चांगल्या चांगल्याचा नंबर लागा ना, माझा कस काय लागला. पण प्रत्येक गोष्ट हे बळकट असलं का की सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक मिळतात बघ. हा पण काय लागतंय, हा प्रारब्ध आहे का नाही. त्याला बरेच नाव आहेत, संचित, अजून किस्मत, भलतेच नाव आहेत त्याला का नाही. हा हे बळकट असलं, भोग तो न घडे संचिता वाचून करावे ते मनी समाधान. म्हणून पूजनीय महाराजांच्या आज्ञेतून खऱ्या अर्थानं तुमच्या दर्शनाचा हा सुयोग आहे. आदरणीय आमच्या पांढरवाडी करून या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही खऱ्या अर्थानं वंदन आहे. आदरणीय सर्व महाराज मंडळी, चोपडे महाराज, तुकाराम बाबा म्हणायचे ना, मेकले महाराज, आदरणीय दोघंही या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय पूजनीय राऊत बाबांचे शिष्य हरिभक्तपरायण राम महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय साबळे महाराज आहेत. आदरणीय ज्यांना आपलं जीवन बाजीराव महाराजांच्या चरणारविंदी समर्पित केलं, खांडे महाराजही उपस्थित आहेत. अनिरुद्ध महाराज खांडे, खऱ्या अर्थानं वारकरी माणसं आहेत. तुमच्या समोर तोडकं मोडकं बोलण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. म्हणून तुम्ही सर्व भक्तिमती माता, पुरुष वर्ग या कार्यक्रमामध्ये अगदी रेलचेल आहे कार्यक्रमाची, रेलचेल. सकाळी ज्ञानेश्वरी पारायण 200-250 मला वाटतं विद्यार्थी का माणसं बी आहेत काय पारायणाला बसलेले आहेत. बाबा जवळपास ज्ञानेश्वरी पारायण हे महाराष्ट्रातलं 70-80% जवळपास हे हा पॅटर्न सप्त्यातला बंदच झाला. भाग्यवान आहेत तुम्ही. मला वाटतं याचं सगळं श्रेय कुणाला जात असेल तर भाऊसाहेब महाराजांना जात. हा कारण वळण लावणारा वरमाई चांगली लागते. कोण लागतंय, हा जे मेन मुखिया माणूस असतो ना, ते मुखिया माणूस चांगला पाहिजे, तेव्हा परमार्थाची धुरा. संसारात जर चांगला माणूस लागत असेल तर परमार्थ एवढा गाभोळा आहे का. भक्ती ते कठीण, शिवळावरील पोळी. म्हणून आदरणीय महाराज तुमच्याकडून करून घेत आहेत ही उपासना, ही साधना, ही भक्ती. म्हणून खऱ्या अर्थानं पूजनीय महाराजांना द्यावेत तेवढे धन्यवाद. पूजनीय महाराजांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करायची. ही सर्व राम महाराजांच्या संस्थेतील साधक वृंद, याच्यामध्ये काय कोण काय घडतोय काय सांगताय, कोण जाणे कोणा घडे उपासना सांगता येणार नाही. आदरणीय आमचे स्वप्नील दादा आहे का नाही. हा स्वप्नील आमच्या मामाचं गाव म्हणजे त्याचं आमचं मादळ आहे का नाही. आता आम्ही त्यांचे बोला ना, सारं गाव मामाचं एक नाही कामाचं आहे का नाही. पण मामाला चान्स दिला त्यांना. म्हणून खऱ्या अर्थानं आमच्या स्वप्नील महाराजांनाही त्यांच्या पुढील वाटचालीकरता खूप खूप शुभेच्छा. या कार्यक्रमाचं लाईव्ह टेलिकास्ट करणारं हे यूट्यूब चॅनल, काय नाव, ओम ज्ञानेश अध्यात्म हे यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बोला बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका. म्हणजे एकमेका सहाय्य करू आणि अवघे मिळून 5 का करू, असं काही नका करू. म्हणून त्या चॅनलला सुद्धा सहकार्य करा. खरं म्हणजे वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून होतोय. ज्ञानोबा तुकोबारायचे विचार पूर्ण जगाला खऱ्या अर्थानं ऐकायला मिळतात. म्हणून यूट्यूब चॅनलवाल्यांना सुद्धा खऱ्या अर्थानं माझं मनापासून वंदन. बाकी जण बरेच जण विरोध आहे, काढ कमून काढायला होतो उगत, तुला येत नाही म्हणून काढायला लावायला असं काय, मला हेच काय कळत नाही. ते बोलताना बिले भारी बोलतात बा हे महाराज, आमच्या व्हायरल करतात म्हणले. काय व्हायरल व्हायसारखं बोलू नको की असा प्रकार आहे. म्हणजे असं आहे त्याच्यामध्ये. आता ते लय भारी साधन झालं ते. मला सांगा भाऊसाहेब बाबा, यूट्यूब चॅनल पुढं असून बी एवढे घोटाळे नसतं तर काय झालं असतं सांगा मला तुम्ही, आहे का नाही. कॅमेरे समोर आहे, पण खऱ्या अर्थानं कॅमेरेवाल्यांना सुद्धा मनापासून वंदन आहे. त्यांना सुद्धा फार खर्च असतो. तर लोक म्हणतात त्यांना लय पैसे मिळतात, काय डोंबल्याचे पैसे मिळतात. खरं सांगतो तुम्हाला, यूट्यूबवाल्याला पैसे तुमच्या डोक्यातला भ्रम काढून द्या. त्यांना 85 रुपये कमवण्याकरता चांगलं महिनाभर कष्ट करावं लागते, तेव्हा 85 रुपये मिळतात. तुमच्या डोक्यातलं ही खटकीच काढून टाकतो. प्रत्येक जण काय म्हणतंय, लयच त्यांना पैसे मिळतात. बाबा पैशाचं काय नसतंय ते. आणि बरं ते पैसे आलेले त्यांना ते पिन आणायला, आयरिग आणायला आणि ते वायर आणायला, ते त्याच्यातच चाललं नाही हे सगळा विषय. म्हणजे काय करतो तर काही नाही, कुठं गेलता तर कुठं नाही, काय आणलं तर काहीच नाही, असा प्रकार आहे. तुमचा डोक्यातला भ्रम काढून टाका. यूट्यूब चॅनलवाले लय पैसे कमी देत म्हणून, आहे का नाही. म्हणून खऱ्या अर्थानं त्यांचं सुद्धा याच्या पाठीमागं खूप मोठं कष्ट आहे. रात्र त्यांना जागावं लागतं, एडिट करावं लागतं. बरेच यूट्यूबवाले बऱ्याच दिवसांनी अजून आंधळे झालेले दिसतील तुम्हाला. का माहिती आहे,
अहो हे डोळ्याची पापणीच लावू द्यावं लागत नाही बाबा. एवढं सोपं काम समजू नका, ते फार कठीण काम आहे त्या युट्यूबवाल्यांचं. म्हणून खऱ्या अर्थानं त्यांना सुद्धा मनापासून वंदन आहे. कष्ट आहे त्यांच्या जीवनामध्ये. त्यांच्या चॅनलला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. पुनश्च एकदा एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर आई वडिलाचं अंतकरण करून माफ करा. दत्ता महाराज आहेत, यशवंत महाराज आणि या एवढा बस झालं ना. बास कर बाबा, गार लागायला लागले ना उगत. हो काय चाललंय हो, सराटच लांबायलाच तू व्याख्या नाही. म्हणून सगळ्यांच्या चरणाला मी स्पर्श करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर तुकाराम 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 जगद्गुरु तुकाराम 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 तुकाराम